मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजले. बच्चू पण आराम करतोय. तर चला सकाळी पण लगायचं आहे लवकर, तर तयारी करूया. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पुट्टपुर्ती. आंध्र प्रदेशातील एक स्थळ आहे जिथे लहान मुलांसाठी सोयीस्कर असं हॉस्पिटल आहे. त्यांचं नाव आहे सत्यसाई हॉस्पिटल. येथे लहान मुलांच्या हार्टशी रिलेटेड जे ऑपरेशन होतात ते फ्री कॉस्ट होतात. तर चला मग बाकी माहिती आपण तिथे घेऊया. चला निघूया. आजच्या प्रवासाची सुरुवात सिंदेवाई जे चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे येथून करीत आहोत. येथून आम्ही सर्वप्रथम डेमो या ट्रेननी चंद्रपूर नंतर बल्लारशाह येथे जाणार आहोत. तेथून आमची सायंकाळची ट्रेन आहे जी ट्रेन धर्मावरम येथे पोहोचणार आहे. तेथून बसने पुट्टपुर्ती येथे आम्ही जाणार आहोत. लखनऊ यशवंतपुर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है. For the kind attention of passengers, train number 22684 लखनऊ यशवंतपुर. आणि आजच्या प्रवासामध्ये माझी संपूर्ण फॅमिली आहे. तर चला मग सर्वप्रथम 3 टायर AC. कसं वाटत आहे इथे? बोला, काहीतरी बोला, सांगा. खूप सुंदर आणि खूप थंड. सांगा लवकर सांगा. मस्त वाटत. कसं वाटत आहे? मस्त मजा येत आहे मला. मी फिरायला येत आहे म्हणा. जय बाप्पाकडे, श्री साई बाप्पाकडे फिरायला येत आहे म्हणा. या सांगा, सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटत आहे ट्रेनमध्ये? कसं आहे? हां सांगणार आपले मनोगत. अतिशय सुंदर वाटत या ठिकाणी 3 टायर AC मध्ये. आता आम्ही बल्लारशाहवरून आमची ट्रेन सुटली आणि इथून आम्ही अनंतपुरमला जातो आणि एकदम मस्त आहे, थंड कूल आणि एकदम निवांत आहे. माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर मला तर खूप चांगलं वाटत आहे. थंड थंड वातावरण आणि सोयीस्कर आहे. जास्त गर्दी नाही, काही नाही, व्यवस्थित बसायला सीटा मिळाल्या. आणि तसं प्रवास खूप लांबचा असल्यामुळे तर सीटा व्यवस्थित असणे आवश्यकच आहे. तर चला, तसं आता रात्रीचा प्रवास आहे. रात्री तुम्हाला काही बाहेरचं मी दाखवू शकणार नाही, पण जसं सकाळ होणार तर सकाळी तुम्हाला जे काही बाहेरचं वातावरण आहे आणि गावं वगैरे ते दाखवणार. तर चला मग आता इथे आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. मित्रांनो, तुम्हाला थोडासा चेंज पण वाटत असेल माझ्या चेहऱ्यामध्ये, कारण बल्लारशाहला आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो, शेविंग वगैरे करून घेतो, त्याच्यामुळे थोडा दिसायला व्यवस्थित दिसत आहो. तर ठीक आहे. उद्या सकाळी भेटूया. Early the next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजून 11 मिनिटं झाले. तर चला बघूया बाहेरचा नजारा कसा काय दिसत. पुट्टपुर्ती हे गाव सत्यसाई बाबा यांचे जन्मस्थान आणि आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.
ज्यामुळे एक आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. 22 नोव्हेंबर 1991 रोजी येथे रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे, ज्याचा फायदा स्थानिक आणि दूरवरून येणाऱ्या रुग्णांना होत आहे. येथे हृदयविकार, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजी, नेत्रविज्ञान यासारख्या विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये तज्ज्ञ सेवा प्रदान करतात. मॉर्निंग, सकाळचे 9:30 वाजले आहे आणि आंध्रामध्ये आल्यानंतर आंध्रामधला फेवरेट सांबार वडा आणि इडली त्याचा नाश्ता करूया. अजून 10 मिनिटं झाले. आम्ही धर्मावरमला आता जस्ट पोहोचलेलो आहोत. तर चला, इथनं आता आपल्याला समोर बसनी प्रवास करायचा आहे. तर बस स्टॉपवरती निघूया. चला. धर्मावरमच्या रेल्वे स्टेशनवरनं आता आम्ही धर्मावरमच्या बसस्टॉपवरती आलेलो आहोत. रेल्वे स्टेशनपासून बसस्टॉपपर्यंतचं अंतर हार्डली 4-5 किलोमीटर, 20 रुपये पर पर्सन प्रमाणे आणले. तर आता आम्ही बसस्टॉपवरती आलेलो आहोत. हा आहे धर्मावरमचा बसस्टॉप. काय लिहिलेलं आहे काही कळत नाही, पूर्ण तेलुगूमध्ये आहे. बघूया आता, माहिती काढूया इथे. आणि येथील बस, आंध्रामधील बसांचा कलर बघा किती सुंदर आहे, चांगला आहे. मित्रांनो, इथे कमीत कमी लोकांना इथे हिंदीमध्ये बोलता येते आणि त्यांना हिंदीमध्ये आपण सांगू शकत आहोत. त्याच्यामुळे त्यांनी कुठे आपल्याला जायचं, काय जायचं आहे ते सांगत आहे. आता मी इथे इन्क्वायरी विभागामध्ये माहिती काढलो तर ते म्हणत होती की 20 मिनिटानंतर पुट्टीपूर्तीसाठी इथे बस आहे. तर प्लॅटफॉर्म नंबर 3मध्ये लागणार आहे. तर 20 मिनिटानंतर भेटूया बस आल्यानंतर. मित्रांनो, राज्य बदललं की भाषा बदलते आणि भाषा बदलल्यानंतर त्यांचं राहणीमान पण आणि लुकसुद्धा. तर इथे जास्तीत जास्त बायांच्या केसांना गजरे खूप सुंदर लावलेले आहे. तर थोडासा फोटो दाखवून देते मी तुम्हाला त्यांचा. आणि गजरे, तर चला बहिणीसाठी आणि आईसाठी गजरे घेऊन येऊ. ये वाला नहीं क्या, 2 हाथ बना दीजिए. ₹100 काय म्हणतात, कोणता अमाऊंट आहे म्हणतात तेलुगूमध्ये? 100 रुपये तेलुगू मध्ये काय म्हणतात? 100 रुपये को क्या बोलते हैं? हाँ, 100 रुपीज नहीं तेलुगू में? हाँ, नूरू. नूरू, ओके ओके, ठीक है. नूरू नूरू, 2 हाथ नूरू. हाँ, सारा कम मरा. ओके ओके, ठीक है ठीक है. हाँ आई आपल्याला वाचताही नाहीये. ते माहिती विचारूच करावं लागणार आहे काम. सत्यसाईबाबा यांचा जन्म
23 नोव्हेंबर 1926 रोजी झालं असून त्यांचं निधन 24 एप्रिल 2011 रोजी झाले आहे.